नागरिकत्वासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या आधार कार्डवरती नाव आता केवळ 2 वेळाच बदलता येणार आहे. तर जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येणार असून पत्ता मात्र कितीही वेळा बदलता येणार आहे. आणि यासाठी बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये आणि डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागतील. मित्रांनो, आधार कार्ड अपडेट नवीन माहिती आलेली आहे. 1 नोव्हेंबर पासून लागू होणार मोठे 3 नियम. तर मित्रांनो, 1 नोव्हेंबर पासून आधार कार्डवर मोठे नियम लागू झालेले आहे. त्यामुळे जर तुम्ही हे नियम नाही पाळला तर तुम्हाला 50,000 पर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या 3 नियमाची माहिती संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार अपडेट प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी सज्ज आहे. नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्ड धारकांचे त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ऑनलाईन बदलू शकतील. शिवाय डिजिटल प्रणाली प्रत्यक्ष आधार सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देण्याची गरज दूर ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल. त्याचबरोबर यासह लागणारी थकावणारी कागदपत्रे प्रक्रिया देखील स्पष्टीकरण येईल. 1 नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्डने काही नवीन नियम जारी करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमाचा उद्देश सेवा जलदी, सोप्या आणि वापरकर्त्या अनुकूल बनवणे आहे. म्हणून हे नियम पुढील आहेत, जेणेकरून तुम्हाला ते खूप वेळ घेण्याची गरज नाही लागणार. या आधार कार्डचे 3 नियमाची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्ष देऊन बघा कोणकोणते नियम आहेत. नंबर 1 चा नियम आहे आधार अपडेट करणे सोपे झाले. 1 नोव्हेंबर पासून मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करणे आता अत्यंत सोपे झालेले आहे. आधार धारकांना नाव, पत्ता आणि जन्मतारीख आणि आपला संपर्क क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती पूर्णपणे ऑनलाईन अपडेट करता येईल. ही अपडेट प्रक्रिया आता पॅन किंवा पासपोर्ट यासारख्या लिंक्ड सरकारच्या रेकॉर्डद्वारे डेटाची पडताळणी करते, ज्यामुळे कागदपत्रे अपलोड करण्याची किंवा प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता कमी होते. तथापि फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन किंवा छायाचित्रासह बायोमेट्रिक अपडेटसाठी पडताळणीसाठी अधिकृत आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तर मित्रांनो, हे झाला महत्त्वाचा नंबर 1 नियम. तर नियम नंबर 2 बघा. आधार बदलण्याची नवीन शुल्क. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड अपडेटसाठी नवीन शुल्क रचना सुरू केली आहे. तर लोकसंख्या क्षेत्रातील तपशीलमध्ये बदल करण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. तर बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाईल. तथापि ऑनलाईन कागदपत्रे अपडेट 14 जून 2026 पर्यंत मोफत राहतील. त्यानंतर सामान्य शुल्क लागू होईल. शिवाय 5 ते 7 ते 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुले मोफत बायोमेट्रिक अपडेटसाठी पात्र ठरू शकतात. तर नंबर 3 वर बघा. नियम 3 बघा. 1 नोव्हेंबर पासून आधार पॅन लिंक अनिवार्य होणार आहे. तर मित्रांनो, 1 नोव्हेंबर पासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. आधार आणि पॅन एकत्रीकरण अनिवार्य झाले आहे. 1 जानेवारी 2026 पासून त्यांचे पॅन निष्कर्ष होऊ नये म्हणून व्यक्तीने 31 डिसेंबर 2025 पर्यंत दोन्ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शिवाय नवीन पॅन अर्जदारांना नोंदणी दरम्यान आधार प्रमाणीकरण देखील आवश्यक असेल. व्यतिरिक्त बँका आणि विस्तृत संस्थांना OTP, व्हिडिओ लॉक किंवा वैयक्तिक आधार पुष्टीकरण यासारख्या सरलीकृत ई केवायसी पर्यायाची
अनुसरण करण्यास सांगितले आहे, जे जलद, कागदविरहित आणि अधिक पारदर्शक ओळख पडताळणी प्रक्रिया सुनिश्चित करेल. अधिकृत आधार पोर्टलवर जावा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेला आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉग इन करा. तसेच आधार अपडेट करा, निवडा आणि तुम्हाला सुधारित करायचे असेल तर फील्ड निवडा. आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे अपलोड करा. तुमची विनंती सबमिट करा आणि त्यांची प्रगती ऑनलाईन ट्रॅक करा. एकदा पडताळणी झाली की अपडेट्स तुमच्या आधार प्रोफाईलमध्ये आपोआप दिसू लागेल. तर मित्रांनो, यामध्ये महत्वाची टिप्स बघा. आधार कार्डने असेही जाहीर केले आहे की ऑनलाईन आधार अपडेट्स 14 जून 2000 पर्यंत मोफत राहील. त्यामुळे लोकांना कोणत्याही शुल्काशिवाय दुरुस्त्या करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. तथापि प्रमाणीकरण कार्य करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधीच आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुमचे आधार अपडेट केले नसेल तर ते करून घ्या आणि आपले पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करून घ्या. तर तुम्ही हे लिंक केला नाही तर तुम्हाला 50,000 दंड लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर लिंक करून घ्या. आधार कार्ड अपडेटची तारीख 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. ते जून 2026 पर्यंत लागूच राहील. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट्स करा व आपल्या पॅन कार्डला लिंक करून घ्या. तरच तुम्हाला याचा फायदा होईल. महत्वाचे 3 नियम लक्षात घ्या आणि याचे कार्यप्रक्रिया पूर्ण करा. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण आम्ही असे सरकारी माहिती असो, शेतकऱ्यांची माहिती असो, संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद मित्रांनो.